हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. सेट पेपर क्रमांक 1 याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा जो सेट पेपर आहे जून 2026 मध्ये होणार आहे. तुमच्याकडे 2-3 महिने राहिलेले आहेत आणि सेट परीक्षेविषयी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की तयारी कशी करायची, कुठल्या पेपरला किती वेळ द्यायचा आहे. परंतु पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असेल. तथा ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे सुद्धा तुम्ही मला जोडू शकता. घटक क्रमांक 2 संशोधन योग्यता. परीक्षा दृष्टिकोनातून अति महत्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 कृती संशोधन चा प्रमुख उद्देश कोणता आहे? पर्याय तुमच्याकडे 1, 2, 3, 4 असतात. शैक्षणिक समस्यांचे त्वरित निराकरण. प्रश्न समजून घ्या आणि जे बरोबर ऑप्शन आहे त्यालाच उत्तर खरं आहे त्यांनाच उत्तर बरोबर लिहा. स्पष्टीकरण. कृती संशोधन हे नावच सूचित करते की यामध्ये एखाद्या समस्येवर कृती वरून त्यावर उपाय शोधला जातो. कृती म्हणजे काय? कार्य करणे. हे संशोधन सहसा मोठे सिद्धांत किंवा धोरणे यासाठी ठरवण्यासाठी केले जात नाही, तर आपल्या दैनंदिन कामात किंवा कार्यक्षेत्रात येणाऱ्या स्थानीय तत्काळ समस्या सोडवण्यासाठी केली जाते. यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, कामामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये जे काम करताय त्या क्षेत्रामध्ये, स्थानिक स्तरावर आणि तत्काळ समस्या सोडण्यासाठी याचा वापर कृती संशोधनाचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रात याचा वापर शिक्षक किंवा मुख्याध्यापक त्यांच्या वर्गातील किंवा शाळेतील समस्या सोडवण्यासाठी करतात. उदाहरणामध्ये मुख्याध्यापक किंवा शिक्षक या कृतीचा उपयोग जो आहे शाळेतील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी करू शकतात या करतात. दुसरा प्रश्न आहे पॉझिटिव्हिझम. संशोधन दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये कोणती? पॉझिटिव्हिझम संशोधन दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये कोणती? तथ्य निरीक्षण व परिणामात्मक विश्लेषण. कसं? स्पष्टीकरण. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पॉझिटिव्हिझम हा संशोधनाचा असा दृष्टिकोन आहे जो पूर्णपणे विज्ञानावर आणि पुराव्यावर आधारित आहे. या दृष्टिकोनानुसार जगात जे काही घडते त्याचे मोजमाप करता आले पाहिजे. जे डोळ्यांना दिसते त्यांचे निरीक्षण करता येते आणि जे आकड्यामध्ये नंबर मांडता येते ते सत्य असते. भावना, वैयक्तिक मते किंवा अंधश्रद्धा यांना यामध्ये अजिबात स्थान नाहीये. यात मूल्य, नैतिकता किंवा फक्त समजून घेण्यात भर नसतो, तर हे उत्तर चुकीचं आहे. हे साहित्यिकांचे किंवा कथेचे विश्लेषण करते. यामध्ये तुम्हाला मी जे पर्याय आहेत, बाकीचे पर्याय जे बरोबर पर्याय सोडून देऊन सुद्धा हे पर्याय साहित्यिक विश्लेषण, अनुभव, कथन यांचं पण विश्लेषण तुम्हाला मी मांडण्याचा प्रयत्न करतोय की चूक काय आहे याबद्दल. उदाहरणामध्ये समजा दररोज एक उदाहरण देऊन सुद्धा आपण त्याचं विश्लेषण करत आहात. समजा दररोज 1 तास वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण वाढतात का? प्रश्न आहे. यावर तुम्हाला संशोधन करायचे आहे. तथ्य आणि निरीक्षण. तुम्ही 100 विद्यार्थ्यांचा गट घ्याल, 50 जणांना रोज 1 तास वाचायला लावाल आणि उरलेला 50 जणांना नाही. त्यानंतर त्यांच्या परीक्षेतील गुणांचे प्रत्यक्ष निरीक्षण कराल. परिणामात्मक विश्लेषण. तुम्ही गुणांची आकडेवारी गोळा कराल. गट अ सरासरी गुणामध्ये 15% वाढ झाली असेल असा आकड्यावर आधारित निष्कर्ष काढाल. मला वाटते की वाचनाने फायदा होतो असे नुसते मत मांडणारा नाही, तर ते तथ्य आणि आकड्यावर आधारित सिद्ध कराल. याच शास्त्रीय आणि गणित दृष्टिकोनाला पॉझिटिव्ह विजन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 गुणात्मक संशोधन मुख्यतः कोणत्या डेटावर अवलंबून असते? लिखित व मौखिक माहितीवर. गुणात्मक हे लक्षात ठेवा. स्पष्टीकरण. गुणात्मक या शब्दातच गुण किंवा वैशिष्ट्य दडलेले आहेत. या संशोधनात आकडेमोड नसते, तर लोकांचे विचार, भावना, अनुभव, मते आणि वागणुकीमधील कारणे सखोलपणे समजून घेण्यावर भर असतो. त्यामुळे हे संशोधन मोजता येणाऱ्या आकडेवारीवर अवलंबून नसते, तर लोकांच्या सविस्तर मुलाखती, मौखिक आणि त्यांच्या नोंदी लिखित यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ समजा तुम्हाला सध्याचे तरुण सोशल मीडियाचा जास्त वापर करत असतात, यावर संशोधन करायचे आहे.
तिथे तुम्ही फक्त किती तास वापरतात आकडेवारी मोजणार नाही, तर तुम्ही त्याच्याशी सविस्तर गप्पा माराल, त्यांच्या मुलाखती घ्याल, मौखिक माहिती किंवा त्यांच्या सवयीबद्दल त्यांना निबंध किंवा डायरी लिहायला सांगाल, लिखित माहिती. यातून तुम्हाला त्यांच्या भावना किंवा सोशल मीडिया वापरण्यामागची खरी कारणे समजतील. याच सविस्तर आणि वर्णनात्मक माहितीला गुणात्मक डेटा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4. प्रबंध लेखनात खालीलपैकी कोणती संदर्भे शैली मानसशास्त्रात वापरली जाते? प्रश्न क्रमांक बी. एपीए. काय आहे एपीए? प्रबंध किंवा शोध निबंध लिहिताना आपण जेव्हा दुसऱ्या लेखनाचे विचार पुस्तके किंवा माहिती वापरतो, तेव्हा त्यांना योग्य श्रेय देण्यासाठी एक विशिष्ट नियमावली किंवा संदर्भ शैली वापरली जाते, जेणेकरून जगभरातील संशोधनात एक सूत्रता राहील. एपीआय फुल फॉर्म अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असा आहे. ही पद्धत विशेष मानसशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रासाठी, उदाहरणार्थ समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र साठी विकसित केली गेलेली आहे. इतर पर्याय चुकीचे आहेत, हे लक्षात ठेवा. उदाहरणामध्ये एक पर्याय दिलेला आहे. जर तुम्ही मानसशास्त्रावर एकदा प्रबंध लिहायला सुरुवात कराल या लिहित असाल तर नैराश्यावर, रोगांसनावर प्रभाव आणि तुमची एखाद्या लेखकांच्या पुस्तकांचा संदर्भ तुमच्या प्रबंधाच्या शेवटी मध्ये ठेवला असेल तर तो एपीए पद्धतीत एक विशिष्ट क्रमाने लिहिले जाते. जसे एपीएफ फॉर्मेट: लेखकांचे आडनाव, पहिले नाव आणि प्रकाशन वर्ष, पुस्तकाचे नाव आणि प्रकाशन 1 असू शकतं, प्रकाशन संस्करण 2, 3, 4 किती पण असू शकतं. उदाहरणार्थ पाटील रा 2023 मानवी मन आणि वर्तन मनोविकास प्रकाशन आदी. प्रश्न क्रमांक 5. डेटा विश्लेषणासाठी खालीलपैकी कोणते आयसीटी साधन उपयुक्त आहे? गुगल मीट, एसपीसीएस, झूम आणि कॅनवा. उत्तर बघा एसपीएसएस. संशोधनात रिसर्च जेव्हा आपण खूप मोठी माहिती किंवा आकडेवारी डेटा गोळा करतो तेव्हा त्याचे अचूक आणि जलद विश्लेषण करण्यासाठी संगणकी प्रणाली आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. एसपीएसएस चा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे की एक खास सॉफ्टवेअर आहे जे सांख्यिकी आकडेमोड, ट्रेंड शोधणे आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी जगभरात वापरले जाते. इतर पर्याय चुकीचे आहेत, जसे गुगल मीट आणि झूम हे दोन्ही प्लॅटफॉर्म ऑनलाईन मीटिंग, चर्चा, व्हिडिओसाठी आहेत. कॅनवा हे सॉफ्टवेअर पोस्टर किंवा ग्राफिक डिझाईन करण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ समजा तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करत आहात आणि तुम्ही महाराष्ट्रातील 5,000 विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयीवर एक सर्वेक्षण केले आहे. आता या 5,000 मुला-मुलींच्या उत्तरांची आकडेमोड हाताने किंवा साध्या कुठल्याही गोष्टीने करणे अशक्य नाही, या कॅल्क्युलेटरने करणे अशक्य नाही. पण जर तुम्ही ही सर्व माहिती एसपीडब्ल्यूएस सॉफ्टवेअर मध्ये टाकली तर ते तुम्हाला एक क्लिकवर अचूक वक्तव्य, आलेख आणि निष्कर्ष काढून देईल. संशोधनामध्ये मूलभूत संशोधनचा मुख्य हेतू कोणता आहे? तत्काळ समस्या सोडवणे, नवीन ज्ञान निर्माण करणे. ऑप्शन क्रमांक बी, नवीन ज्ञान निर्माण करणे. मूलभूत संशोधनाचा बेसिक किंवा प्युअर रिसर्च असेही म्हणतात. या संशोधनाचा मुख्य हेतू समाजातील कोणत्याही तत्काळ अडचण किंवा प्रश्न सोडवणे हा नसतो. त्यामध्ये केवळ ज्ञानाचा कक्षा रुंदावणे, निसर्गाचे नियम समजून घेणे आणि नवीन सिद्धांत मांडणे हाच मुख्य हेतू असतो. इतर पर्याय चुकीचे आहेत. तत्काळ समस्या सोडवणे हे करते संशोधनामध्ये काम करत नाही. जे आपल्याला माहित प्रश्न आहेत ते धोरण आखणे आणि मूलभूत कमावणे. यामधील एक उदाहरण या स्वरूपामध्ये पाहूया. आयझॅक न्यूटनने सफरचंद झाडावर खाली पाडताना पाहिले आणि कुतूहलपोटी त्याने एक गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. न्यूटनने हा शोध कोणासाठी? कोणत्याही तत्काळ समस्या सोडवण्यासाठी नाही, तर रस्ते किंवा इतर इमारत बांधणे लावला नव्हता. त्याला फक्त निसर्गाचा नियम समजून घ्यायचा होता. म्हणजे त्याला फक्त नवीन ज्ञान निर्माण करायचे होते, जे झाले मूलभूत संशोधन. मजेची गोष्ट म्हणजे पुढे शेकडो वर्षानंतर याच ज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी विमाने आणि उपग्रह बनवले, तेव्हा ते व्यावहारिक संशोधन झाले. हे लक्षात ठेवा. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि वेगवेगळ्या प्राध्यापक पदाविषयी बऱ्याच काही जाहिराती टाकत असतो. तर तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील, व्हिडिओ कसा वाटला काय नाही याचा कॉमेंट्स मध्ये तुम्ही उत्तर मला देऊ शकता. खूप खूप आभार.